हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तर इथं बघा, एवढे सगळे जे ब्लाऊज आहेत ह्याचं मी काय करणार आहे, हे मी कोणाला देऊन टाकणार आहे. तर ते बघायचं आहे व्हिडिओमध्ये. तर मी कोणाला देणार आहे, एवढे सगळे ब्लाऊज जे आहेत ते पॅकिंग करत आहे मी. तर एक एक करून सगळे ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आजकाल आहे ना, कुठल्या ब्लाऊजचा जास्त ट्रेंड चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं बघा, असे सुंदर सारखेच एकाच मापाचे जे ब्लाऊज आहेत ते मी कटिंग आणि स्टिचिंग करून ठेवलेले होते. तर त्याचे आपण आता करणार आहोत पॅकिंग, देणार आहोत आपण. हे तर 4 टक्सचे ब्लाऊज आहे. तर आत्ता माझ्या जो हातात ब्लाऊज आहे ना, त्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हा एक 4 टक्सचा ब्लाऊज आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे. तर बघा, पॅकिंग करत आहे इकडे. आणि बॅग जी आहे ती ही आहे आपल्याच नावाची. आपण ही बॅग जी आहे ती बनवलेले आहेत, कारण का सगळ्यांपर्यंत आपलं ब्लाऊजचा ब्रँड किंवा साडीचा ब्रँड पोहोचेल म्हणून. तर हा आहे 2nd नंबरचा ब्लाऊज. तर हा 2 नंबरचा ब्लाऊज आहे. आणि हा ब्लाऊजसुद्धा आपण 4 टक्समध्येच स्टिच केलेला आहे, त्याच मापाचा आहे. तर तुम्हाला जर का 4 टक्स अवघड जात असेल ना, तर तुम्ही ही कटिंग बघून अगदी परफेक्ट ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे. पायपिंग केलेली आहे. आणि हे ब्लाऊज पीस जे आहे ह्याचं शॉपसुद्धा मी तुमच्याबरोबर चॅनलवरती शेअर केलेला आहे. खूप सुंदर पीस मिळालेले आहे. आणि मैत्रिणींनो, काही पीस मला असे मिळालेले आहेत की एका पीसमध्ये 2-2 ब्लाऊज माझे तयार झालेले आहेत. तर बघा, हा जो ग्रीन कलरचा पीस आहे ना, तर ह्याच्यामध्ये 2 ब्लाऊज तयार झालेले आहेत. तर एक ब्लाऊज हा झालेला आहे. दुसरा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे केव्हा व्हिडिओ बनविल. तर तो ब्लाऊज मला काही पॅक करायचा नव्हता, त्याच्यामुळे तो ब्लाऊज मी नंतर शेअर करील किंवा मी स्वतः साडी जेव्हा वेअर करील ना, तर तो माझाच ब्लाऊज राहील. तर 2 ब्लाऊज या पीसमध्ये 1 मीटरच्या पीसमध्ये हे झालेले होते. आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे, कुठल्याही साडीवरती जातो हा ब्लाऊज. तर हा झालेला आहे 3 नंबरचा ब्लाऊज. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हे ब्लाऊज जे आहेत ते मी कोणाला देत आहे. तर 3 ब्लाऊज आपले झालेले आहेत पॅकिंग करून. त्याच्यानंतर बघा, हा आहे 4था ब्लाऊज. तर हा अगदी फ्रेश पिंक कलरमध्ये जातो. आणि याला आहे ना, गोल्डन कलरची बॉर्डर होती. तर बॉर्डर जी आहे ती नको होती तिला, पण चुकून झालेलं आहे. ती बॉर्डर राहिली म्हणून डबल ब्लाऊज मी जो आहे तो, म्हणजे त्याच्याऐवजी अजून 2 ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत त्याच कलरमध्ये. अगोदर 1 नंबरला जो ठेवला तो बिगर बॉर्डरवाला होता, सिल्कचा ब्लाऊज. तर तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेलाच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर इथे बघा, हा जो आहे ना, तर ही साडी जी आहे ती माझीच साडी होती, म्हणजे माझीच साडी आहे. गडवाल सिल्क साडी आहे बघा. अतिशय मस्त साडी होती. पण मला काय वाटलं होतं, जेव्हा मी साडी घेतली ना ही साडी, तेव्हा मला वाटलं होतं की याचा ब्लाऊज जो आहे तो ग्रीन कलरमध्ये आलेला आहे, म्हणजे असणार आहे. पण जेव्हा साडी आली तेव्हा ब्लाऊज जो आहे तो ग्रीन कलरमध्ये नव्हता. तर त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट साडीला पिको फॉल केलेला होता. पण आहे ना, ती साडी खूप मोठी होती, मग त्याच्यामुळं पीस आपल्याला काढावा लागला. आणि हा ब्लाऊज जो आहे तो जास्त दिवसानंतर, म्हणजे साडी घेऊन वर्ष झालेलं आहे, साडी वेअर करून पण झाली आहे, आणि नंतर ब्लाऊज स्टिच केला, पण लूक खूप सुंदर येणार आहे. त्याच्यानंतर बघा, हा एक ब्लाऊज आहे पिंक कलरमध्ये. अतिशय मस्त ब्लाऊज आहे बघा. तर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला जर का बघायची असेल तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या स्टिचिंगच्या लिंक मी तुम्हाला देणारच आहे, म्हणजे सगळेचे सगळे ब्लाऊज जे आहेत ते तुम्हाला स्टिच करता येतील. आत्ता लास्टला ब्लाऊज बघा, हा जो ब्लाऊज आहे ना, अतिशय सुंदर ब्लाऊज, कॉलरवाला ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सेम पद्धतीचा ब्लाऊज, फक्त वारले प्रिंटमध्ये आहे. घाई जास्त असल्यामुळे ह्या ब्लाऊजची कटिंग मी टाकू शकत नव्हते, नाही आहे, वेळ कमी आहे त्याच्यामुळे. तर लॉंग स्लीव्ज आहे, कॉलर अगदी मस्त फिनिशिंगमध्ये आहे. तर सर्व ब्लाऊज जे आहेत ते कसे वाटले नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि हे सगळे जे ब्लाऊज आहेत ते सगळेचे सगळे मी पाठवणार आहे माझ्या मुलीला, कारण का तिला तिकडचे ब्लाऊजची शिवण काय आवडत नाही आणि तिला ते बसतही नाही तिच्या गावचे. आणि ती आहे सरपंच माझी मुलगी, तर तिला सिंपल आणि सोबर ब्लाऊज लागतात सध्या. त्याच्यामुळे सगळे ब्लाऊज जे आहेत ते आम्ही पाठवणार आहोत बसने. आलेली होते बसने. रक्षाबंधनला अजून वेळ आहे, तिला बरेच सारे फंक्शन असतात, बरेच सारे प्रोग्राम अटेंड करायचे असतात. त्याच्यामुळे
सगळे ब्लाऊज जे आहे ते मी पॅक केलेत आणि ही बॅग जी आहे ती आणि नावसुद्धा माझ्या मुलीचं जे बॅगवर दिसतं आहे तेच आहे. तर कसे वाटले सगळे ब्लाऊज नक्की सांगायचं आहे. आणि बॅग जी आहे ती आपल्या ब्रँडची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे कमेंट करून. भेटणार आहोत उद्या.